संत सेवा हीच बहुपुण्यप्रद. एके दिवशीची गोष्ट. श्री महाराज शेगावी उद्विग्न होऊन बसले होते. शिष्यांनी महाराज आपले मन का हो अस्थिर झाले असा प्रश्न विचारला. तेव्हा श्री म्हणाले, आमचा कृष्णा पाटील गेला. तो मला रोज चिकन सुपारी आणून देत असे. आज त्याच्या आठवणीने मन खिन्न झाले आहे. त्याचा मुलगा राम ही अजून लहान आहे. तो मोठा झाल्यावर माझी सेवा करीलच, पण आता इथे मात्र मी राहणार नाही. हे ऐकून लोक विचारात पडले. त्यांनी शेगाव सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे चरण धरावे असे सर्वांच्या मनात आले. श्रीपतराव, बंकटलाल, ताराचंद, मारुती इत्यादी मंडळी आली. त्यांनी श्रींचे चरण धरले. इथून कुठेही न जाण्याविषयी त्यांनी कळकळीची आग्रहाची विनंती केली. तुमची इच्छा असे तोवर इथेच राहा असे सर्वांनी त्यांना हात जोडून सांगितले. मालकीची जागा हवी. एकदम श्री गजानन महाराज बोलून गेले की तुमच्या गावात दुफळी आहे, त्यामुळे मला इथे राहायचे नाही. कोणाच्या मालकीची नसलेली पण माझ्यासाठी असणारी अशी जागा आता मला हवी आहे. सरकारी जागा मिळेल काय यावर सर्वजण विचार करू लागले. पण सरकारला महाराजांची काय किंमत? हे राज्य परक्यांचे, इंग्रजांचे आहे. धार्मिक कार्याला सरकार कशी काय जागा देईल? आमच्यापैकी कुणाची हवी असेल तर मागून घ्या असे सर्वजण म्हणाले. त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले, अरे माझी जागा असे काय म्हणता? सर्व भूमी ही सच्चिदानंदांची, भगवंताची आहे. आजवर अनेक राजे आले आणि गेले. सरकारच्या सुद्धा मालकीची जागा नाही. सगळी जागा पांडुरंगाची आहे बर का. श्रींनी सर्वांना सरकारी जागेसाठी प्रयत्न करायला सांगितले. हरिपाटलाने पुढाकार घेतल्यास यश येईल असेही त्यांनी सुचविले. त्यांनी अर्ज केला. 2 एकर जागा मिळाली. 1 एकर लगेच ताब्यात दिली गेली. काम पाहून दुसरा एकरही देऊ असेही नमूद करण्यात आले होते. श्रींच्या समर्थवाणीचा प्रत्यय सर्वांनाच आला. मिळालेल्या जागेवर मठ बांधण्यासाठी हरिपाटलासह सर्वजण वर्गणी गोळा करण्यासाठी बाहेर पडले. द्रव्यनिधी जमू लागला. बांधकाम सुरू झाले. डोंगरगावचा विठू पाटील, वाडेगावचा लक्ष्मण पाटील, शेगावचा जगू आबा ही सर्वच मंडळी वर्गणी जमवण्यासाठी पुढे निघाली. सत्पुरुषांच्या मनातील हेतू पूर्ण करण्यासाठी देवच सहाय्यभूत होतो. सत्कार्याला प्रेरणाही मिळते आणि भक्तीही सहाय्य करते. भक्त कल्याणार्थ मठ स्थापना. मठ बांधणीसाठी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू झाले. जे भाविक होते त्यांनी वर्गणी दिली, पण काही कुत्सित लोक जे होते त्यांनी मात्र टवाळी सुरू केली. म्हणाले, महासंत श्री गजानन महाराज हे अघटितही घडवितात, तर त्यांना मठासाठी वर्गणी कशाला हवीये? कुबेरावरही त्यांची सत्ता आहे. मग तुम्ही दारोदार भीक मागत का हिंडताय? त्यावर जगदेव पाटील याने मात्र मठ स्थापनेविषयीची भूमिका सुरेखपणाने विशद केली. तो म्हणाला, श्रींसाठी मठाची आवश्यकता नाही. तुमचे कल्याण व्हावे यासाठी मठ स्थापना करावायची आहे. श्रींना काय, सारे जग खास त्यांचा मठ आहे. अष्टसिद्धी त्यांच्या दारी राबतात. त्यांचे वेगळे वैभव आहे. सूर्याला कुणी दीपाने प्रकाश देईन असे म्हटले तर ते खुळेपणाचे ठरेल. तशी तुमची चर्चा आहे. श्री गजानन महाराज हे स्वतःच प्रकाशमय आहेत. अहिक वैभवाची इच्छा मानवाला असते. संतांना त्याची काय गरज आहे? पण मानवाचे कल्याण व्हावे, तो संपन्न व्हावा, सुखी व्हावा या वैभवासाठी पुण्यकृत्य करणे आवश्यक आहे. औषध पाणी हे रोग असलेल्या शरीरासाठी आहे, प्राणासाठी नाही. प्राणाला कुठले आहे जन्म मरण? तो तर अनंत काळचा प्रवासी आहे. शरीर हेच रोगग्रस्त असते. पुण्य कार्य केल्यास माणूस रोगमुक्त होतो. पुण्य करा त्यातच सर्वांचे हित कल्याण आहे. सत्कार्याने पुण्यवान होण्याचाच जणू उपदेश जगदेव पाटलाने केला आहे. संत सेवा हेच श्रेष्ठ आहे. त्या योगेच बहुपुण्य प्राप्त होते. लोकांना ही गोष्ट सतत पटवून द्यावी लागते. सत्कर्मासाठी तरी लगेच कुणीतरी पुढे सरसावतो असे थोडेच आहे, त्यालाही ते पटवून द्यावे लागते. आता पुढचा मी लेख वाचते. जन्मदात्रीच्या सेवेस प्रवृत्त केले. संत सेवे समान कोणतेही नाही. पुण्य आन स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा. एक दाणा टाकिता मेदिनी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती एकाचेच बहु होती. तीच पुण्याची आहे स्थिती हे बंधू हो विसरू नका.
जयदेवाने असे सांगितले. मंडळी, श्री गजानन आशिष हे पुस्तक मी सध्या वाचतीये. आपले पहिल्यापासूनचे सगळे लेख ह्याच्यावर आहेत, तर कमेंट्स मध्ये गणगण गणात होते हे अगदी आवर्जून लिहा. त्यानंतर मात्र टवाळखोरही भरमले, निरुत्तर झाले. बांधकाम सुरू झाले. श्री महाराज तेव्हा जुन्या मठात होते. बांधकाम कसे काय चालले आहे हे पाहावे म्हणून तेही तिकडे गेले. वाळूच्या गाडीवर बसून ते निघाले. गाडीवान महार होता, तो गाडीवरून दूर झाला. तेव्हा महाराज म्हणाले, अरे खाली का उतरलास? आम्ही परमहंस आहोत, आम्हाला शिवाशिव नसते, जातीभेद आमच्या मनातही नसतो. तरी तो म्हणाला, महाराज मी आपल्या शेजारी बसणार नाही, मला तसे बसणे योग्य वाटत नाही. मारुती रामरूपच झाला होता, पण तो कधी रामाजवळ चालेल एवढेच. श्री म्हणाले, बरं का, तुझी इच्छा, मी गाडीबरोबर चालेन एवढेच. श्री म्हणाले, बरं तर तुझी इच्छा. समर्थ श्री गजानन महाराज हे बांधकामाच्या ठिकाणी आले. कामाची त्यांनी पाहणी केली आणि दंड माफ झाला. जिथे श्री गजानन महाराज बसले तिथेच समाधी मध्ये घ्यावा असे योजून बांधकाम सुरू झाले. 2 एकरांपैकी 1 एकर जागा सरकारकडून मंजूर झाली होतीच. नंतर काम पाहून दुसरी 1 एकर जागा मिळणार होती. समाधी मध्ये घेण्यासाठी बांधकाम सुरू असताना थोडी जागा कमी पडू लागली, म्हणून 11 गुंठे जास्त जागा घेऊन बांधकाम सुरू झाले होते. त्यातही कुणीतरी चहाडी केली. हरी पाटील पुढे झाला आणि श्रींना म्हणाला की 11 गुंठे जागा अधिक घेतल्याच्या चौकशीसाठी जोशी नावाचे एक अधिकारी आले आहेत. तेव्हा महाराज म्हणाले, जर जादा जागेबद्दल दंड झाला तर तो माफ होईल. श्रींनी जोशींना प्रेरणा दिली. त्यांनी जादा घेतलेल्या जागेवरील दंड विनाकारण आहे असे सांगून हा दंड संस्थानाला परत करा असा शेरा मारला. हरी पाटलाला अतिशय आनंद झाला. समर्थ वाक्य खरे झाले हे पाहून तो मनोमन धन्य होऊन राहिला. बांधकाम पूर्ण झाले. लोक श्रींच्या भजन सेवेत तल्लीन होऊन गेले. कुष्ठरोग बरा केला. श्रींची महती दिवसेंदिवस वाढतच होती. मेहकर जवळच सवडत म्हणून एक गाव आहे. तेथे गंगा भारती नावाचा एक मनुष्य होता. कुष्ठरोगाने त्रस्त झाला होता. पायांना भेगा पडल्या होत्या, बोटे झडून गेली होती, अंगावर लाल पुरळ उठले होते. श्रींची कीर्ती ऐकून तो शेगावला आला. त्याला पाहून लोक आडवू लागले. दर्शनासाठी पुढे जाऊ देईनात. तो म्हणाला, मी दुरूनच दर्शन घेईन. सर्वांचे लक्ष चुकवून एकदा तो थेट दर्शनासाठी पुढे आला. त्याने श्रींच्या पायावर डोके ठेवले. तत्क्षणी श्रींनी त्याच्या मस्तकावर एक चापट मारली. तो उभा राहिला. त्याला पाहून श्रींनी त्याच्या गालावरही चापट्या मारल्या. ते खाकरले, त्याच्या अंगावर थुंकले. गंगा भारती याने तोच प्रसाद समजून अंगावर लावला. त्यावर एक टावळखोर म्हणाला, अरे अगोदरच तू रोगी, थुंकी हा प्रसाद कसला? जा साबण लावून अंग धुवून टाक. असले साधू फार आहेत, त्यांच्यामुळे अंधश्रद्धा वाढते. तो औषध घ्यायचे सोडून इथे कशाला आलास? गंगा भारती म्हणाला, अरे साधू जवळ काही अमंगल असते काय? कस्तुरीपाशी कधी दुर्गंधी असते काय? ती थुंकी नव्हती, ते मलम होते, त्या सुगंध येतो आहे, पहावे तर. मी समर्थांची योग्यता जाणतो असेही तो म्हणाला. दोघेही श्रींच्या दर्शनार्थ निघाले. श्री जिथे स्नान करतात ती माती मी सर्वांगाला लावतो असेही त्याने सांगितले. दोघांनी तिथली माती हातात घेतली. गंगा भारतीच्या हातातील मातीची औषधी झाली. तिला सुगंध येत होता, पण कुटाळाच्या हातातल्या मातीला मात्र दुर्गंधी येत होती. गंगा भारतीचा आवाज गोड होता. तो भजन म्हणत असे. समर्थ प्रसन्न झाले. इकडे रोगही बरा झाला. गंगा भारतीची बायकोही आली. बरोबर मुलगाही होता. व्याधी बरी झाली. घरी चला असे ते दोघेही म्हणाले. मुलास त्यांनी सांगितले, तुझ्या आईची सेवा कर. मंडळी, श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक सध्या मी वाचतेय. तर ह्या पुस्तकातून तुम्हाला श्री गजानन महाराजांचं चरित्र कसं होतं ते समजेल. तर आता मी जास्त काही बोलत नाही, कारण मला बोलता येत नाही. सर्दी खोकला जाम झालेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर सकाळी आणि संध्याकाळी 15 मिनिटं वेळ काढून जर हे ऐकायला सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल.
पॉझिटिव्ह विचार मनात येतील, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसू दूर पळतील आणि तुमच्या घरातल्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना जर तुम्ही युट्यूबवर हे सगळं ऐकायला दिलं तर त्यासारखं पुण्याचं काम नाही. तर तुमच्या मित्रमैत्रिणींकडे, परदेशातल्या नातेवाईकांकडे आपला चॅनल जरूर शेअर करा. धन्यवाद.